मुसलमान लोक आपल्या कमाईतला 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात. आपण 10% तरी आपल्या देवासाठी काढलं पाहिजे. हस्तस्य भूषणम दानम, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर आहे नाही ना? माणसं कीर्तन ऐकतात विष्णू बाबा, पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. बरं हा नाव का पण महाराजाचीच का? अवघड आहे ना महाराज. आपण एखाद्याच्या कपाळ गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणा, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, मंदिराचे दगड त्याईनच कमी केले, तुम्ही त्याच्या गंधावर जाऊ नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही.